मॉर्निंग. मनी बरोबर खेळतायत. मनीला मच्छीचा वास आलाय. सकाळ सकाळी जवळ्याची भाजी. काय हो गरम आहे. मस्त झाले एकदम छान. मीठ माझ्यासाठी कमी आहे पण तुमच्यासाठी बरोबर आहे. छान झाले. चला ए ब्रश करा चला दोघी. खास शूप साठी बनवलंय पण त्याला थोडंसं असं हे मेसी झालंय पण ठीक आहे. आय होप तुला आवडेल. सॉस घ्यायची गरज आहे काय? तुझ्यावर आहे. तुला सॉस आवडत असेल तर तू सॉस घे. देऊ का तुला सॉस? कैसा आहे? अच्छा आहे. किती वर्षांनंतर बनवलं माहिती मी हे कारण आमच्याकडे कोण खात नाही असतं. अगं काय नाही आपलं अंड केलं त्यावर चीज टाकलं आणि ह्याचे क्यूब्स करून त्याच्यावरती ठेवले. मी उलटा केला. आपण असं अंड ब्रेड खातो ना. चांगलं आई चांगलं लागतं ना. आईला पण आवडतं पण मी खूप वर्षानंतर केलंय. आजी बोलते मामासाठी फटाफट इथला नो पसारा. हा आई क्लिप दे. अजिबात पसारा करायचं नाही. गुड गर्ल. तू उचलला सगळं उचल. चाल करा. हा हो सुकली ना आई. आजी कधी येशील? वाट बघतो आम्ही. मला बरं वाटलं म्हणजे बरं कुठे जायचं म्हणजे आजी आणि मग काय खाणं वजन काय 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 आई काय इकडे ये. मामी आजीला चल काळजी घे. लवकर ये. हा चला आजी आहे ना आता. बाहेर निघायची. आता सगळे एकत्रच या. वाट बघतो आम्ही. मामी आजी लगेच मामी आजीकडे जायला घाई. मामी आजीला कर. मामी आजीला कर. हा डोकं टेक डोकं टेक डोकं. पळते लगेच. आले वा गुड गर्ल. सो फायनली आम्ही घरी आलो. 8:30ला आलोत ॲक्च्युली. फाल्गुनीला सोडलं, आईला सोडलं आणि 3 दिवस कसे गेले समजलंच नाही. मस्त वाटलं. आजीला भेटून ॲक्च्युली छान वाटलं. आजीची तब्येत थोडीशी डाऊन झालेली आणि म्हणून मग आम्ही असा प्लॅन बनवला की लेट्स गो अँड मीट देम. अँड फायनली त्यांना सगळ्यांना भेटलो. खूप आग्रह केला आहे तिघांना सुद्धा की नक्की या आमच्याकडे. बट आजी थोडं म्हणते की थोडंसं टाईम लागेल. आय कॅन अंडरस्टँड की एवढी वर्ष तिने आजोबांबरोबर तिथे काढले आहेत आणि थोडंसं त्यातनं निघण्यासाठी तिला ऑफकोर्स टाईम लागणार आहे. बट येस नक्कीच येईल ती सुद्धा. सो नायसा आल्यावर जेवली. बॅग अनपॅक वगैरे झालेले आहेत. सगळं जागेवर गेलेलं आहे. आईने ऑलरेडी सगळं जेवण केलेलं आणि सनी क्लिनिकला गेला आहे. क्लिनिकमधनं तो निघाला आहे पण त्याला काही एक काम आहे सो तो काम करून येतो आहे. एक गुड न्यूज आहे. मी खूप खुश आहे सनीसाठी. सनीचा आता जो थोडासा स्केड्यूल जो खूपच हेक्टिक आहे तो आता चेंज होणार आहे कारण 24 आवर्स ड्युटी करणं इट्स रिअली व्हेरी हेक्टिक. आपण विचारसुद्धा नाही करू शकत. पण आता खूप आनंद होत आहे. जे काही आहे ते तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात समजेलच. सो नक्की मी तुम्हाला सांगेल. गेला नाही. बॅक टू होम.
आफ्टर अ लॉंग टाइम. 3 दिवसानंतरच भेटली. बरी आहेस का? मस्त. नाहीसा असं बोलते मला बाबांची किती आठवण येते. मला काल झोपताना नाही बाबांची किती आठवण आली. मी किती मिस केलं. नाहीसा तुला गिफ्ट आणलंय बाबांनी. बापरे. ऍक्च्युली मी नाही आणलंय, संचिताने दिलंय. संचिता गोरी. संचिता ताई गेलेली. नाहीसा गेली ती. हो ती काल आली. काल म्हणजे फ्रायडेला आली. गेली काल गेली. बाबांची आठवण येते का नाही तुला? माझी शोंडूला. हॉस्पिटलचे कपडे ना, क्लिनिकच्या चिची. माझी शोंडूला बाबांना मिस केलं का नाही तू? थांब मला चेंज करू दे. फ्रॉम क्लिनिक वाजले 11:15 आणि सो मी ऑलरेडी त्यांना सांगितलं की देयर इज वन गुड न्यूज आणि आय एम सो प्राऊड ऑफ सनी. कारण 10 इयर्स म्हणजे ऑलमोस्ट 10 इयर्स 7 इयर्स पासून सातत्याने म्हणजे 24 आवर्स ड्युटीला जाणं इट्स अ बिग थिंग. खूप लोक म्हणतात की सनी नेहमी घरात असतो, हे ते, तो नेहमी दिसतो व्लॉग मध्ये, पण त्याच्या पाठीमागे तो एवढी मेहनत घेतो ना, ट्रस्ट मी. म्हणजे तो स्वतःची ड्रीम तर कम्प्लीट करतोच आहे, पण त्याचबरोबर माझं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पण तो तेवढीच धावपळ, तेवढंच एफर्ट्स. आणि आम्ही ते त्याचं पाहिलेलं आहे. 24 आवर्स ड्युटीला जाणं इट्स रिअली व्हेरी बिग थिंग. म्हणजे कंटिन्युअस 5 डेजला त्याने बॅक टू बॅक ड्युटी सुद्धा केलेले आहेत, जस्ट टू स्पेंड टाइम विथ अस, जस्ट टू हॅव दॅट ब्रेक विथ फॅमिली. आणि आपण ते विचार पण नाही करू शकत की म्हणजे आज 8ला गेलाय, दुसऱ्या दिवशी तो 9 वाजता येतोय, इमिडिएटली फ्रेशन अप होऊन क्लिनिकला जातोय, परत इमिडिएटली दुसऱ्या दिवशी तो परत 24 आवर्स ड्युटीला जातोय. म्हणजे जे 8 तास जी ड्युटी तुम्ही करतात डेली, तो तेच 8 तासाची म्हणजे 3 डेजची ड्युटी तो एका दिवसाला करत होता. आणि फायनली तो जो शेड्यूल होता, तो शेड्यूल होता, तो आता चेंज होणार आहे लवकरच. मोठा बदल होणार आहे. आणि विथ टाइम इव्हन त्याने म्हणजे स्टेबिलिटी तो पण म्हटला की सो जसं आपलं एज वाढत जातं आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायची सुद्धा फार गरज आहे. एक तर झोप फार इम्पॉर्टंट आहे. कारण सनी एक असा पर्सन आहे ना, कारण खूप लोक आम्हाला म्हणतात की अरे त्याला सुट्टी असते तरी तुम्ही त्याला झोपून नाही देत, तरी त्याला, पण सनी असा आहे ना की त्याला तो दिवस वेस्ट नसतो करायचा. त्याला कितीही बोललो की सनी तू आलायस ना, तू आराम कर, मग आपण काही गोष्टी प्लॅन करू. पण त्याचं असं असतं की नाही तुझं सुद्धा काही कमिटमेंट्स आहेत ते सुद्धा आपण कम्प्लीट करायला पाहिजे. सो अशा ह्याच्याने हे जे 10 इयर्स आहेत आमचे असे गेलेत, बट फायनली तो आता एक असा टाइम आलेला आहे जिथे थोडंसं लाईफ स्टेबल होणार आहे, जिथे स्टेबल होणार आहे. आणि मेन म्हणजे हेल्थला पण आपण जास्त, कारण तेच एक मेन होतं कन्सर्न की 24 आवर्स ड्युटी, मग परत क्लिनिक, परत 24 आवर्स झोप खूप कमी मिळत होती. बट आता असं त्याचं शेड्यूल होणार आहे की जिथे त्याला झोप मिळणार आहे, एक प्रॉपर झोप मिळणार आहे. आणि आम्ही खरंच खूप त्याच्यासाठी खुश आहोत. सो येस, सनीचं प्रमोशन झालेलं आहे फायनली. Cloud9 मध्येच त्याचं प्रमोशन झालं आहे आणि वी आर रिअली व्हेरी प्राऊड ऑफ हिम. खूप 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 प्राऊड आहोत आम्ही की थँक्यू सो मच. खरंच खूप आनंद होतोय माहितीये का. म्हणजे 15 मिनिट्सच्या व्लॉग मध्ये तुम्ही जे डेली बघतात त्यात खूप कमी तुम्हाला समजत असेल, बट खरी जी लाईफ आहे, जे सनी जगतोय ना, ते खूप डिफिकल्ट आहे. मी विचार सुद्धा नाही करू शकत. म्हणजे कधी कधी मी 4ला झोपते, लगेच इमिडिएटली 6ला उठते, मला 2 तासाची तरी झोप मिळते ना, पण तरी मी कधी कधी ना अशी एक फ्रस्ट्रेटेड असते, माझं हेडेक व्हायला लागतं. पण सनीला मी पाहिले ना, नेहमी सनी खूप रिलॅक्स असतो. आय डोंट नो तो कसं सगळं काय मॅनेज करतो. पण आता विथ टाइम, जसं की आता जवळ आता ऑलमोस्ट 40s लागेल. म्हणजे आता मी आहे 37-38, सो लवकरच 2-3 वर्षात 40s लागेल. सो 40s नंतर एवढं हेक्टिक स्केड्यूल नाही करू शकत. आणि त्याचं जसं मी डॉक्टर आहे, जसं बोलतो
तसं हेल्थवर त्याचं डेली म्हणजे थोडेसे इफेक्ट्स जे आहेत ते ॲडव्हर्स इफेक्ट्स होतात लाईफच्या म्हणजे आपल्या हेल्थवर. सो कुठे ना कुठे ते झोपची कॉम्प्रोमाइज होत होती, त्याचं ऑफकोर्स माझ्या बॉडीवर थोडंफार इफेक्ट झाला आहे, बट दॅट इज ओके. सो आता ते सगळं कम्पेन्सेट करणार आहे आणि नॉर्मल म्हणजे अशी चांगली फोकस्ड स्टेबल आणि हेल्दी लाईफस्टाईल आता आम्ही चालू करणार आहोत, नवरा बायको दोघं. आता कसं आता त्याचं जे पण रुटीन आहे ना ते सेट आहे. पहिले सेट नव्हतं. पहिले एव्हरी मंथ तो टाइम टेबल चेंज व्हायचा. 15 days बिफोर टाइम टेबल, 1 week बिफोर टाइम टेबल सेट व्हायचा नेक्स्ट मंथचा आणि मग तो फिक्स्ड असायचा आणि त्या अकॉर्डिंग सगळं काही शेड्यूल गोष्टी प्लॅन म्हणजे माझे शूट्स मग ह्याच्या सुट्टीनुसार मग आमचं आउटिंग शूट्स कमिटमेंट्स हे सगळं काही प्लॅन. खूप काही चांगलं आयुष्यात घडत आहे. इव्हन रचनासाठी पण एक गुड न्यूज आहे. ती लवकरच तुम्हाला समजेल. म्हणजे ॲज अ कपल आम्ही दोघं एक काहीतरी छान आयुष्यात अचीव केलं आहे. ते काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. सो आयुष्यात खूप काय चेंजेस होत आहे आणि वी आर लव्हिंग दॅट आणि आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत. मी एक या 2 महिन्यात खूप जाणवलंय मला म्हणजे की लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, आमच्या पण असतात, पण कधी कधी खूपच डाऊन होतो ना तेव्हा असं सुन्न होऊन जातं. तसं माझ्या तो फेस होता माझा. पण तो मी रचना नेहमी म्हणायचो की आपण आपल्याला काम चालू ठेवायचं, 100% द्यायचं आणि डेफिनेटली आपलं चांगलंच होणार आहे. कारण आपण कोणाचं वाईट नाही बघत आहे आणि कोणाचंच आपण म्हणजे इफ वी आर फोकस्ड आणि आपण म्हणजे आपल्या आयुष्यात फोकस राहिलं तर आय मीन कुठलीच गोष्ट आपल्याला थांबवू नाही शकत प्रगतीपासून. बेसिकली लास्ट मंथच मी खूपच डाऊन होते. मे बी तुम्हाला समजलं पण नसेल त्या ब्लॉग मध्ये कारण मी जाणवून पण नाही दिलं. पण खूप म्हणजे एवढी डाऊन झालेली ना की मलाच काहीच समजत नव्हतं. बट थँक्स टू हिम मी खरंच थँक्यू बोलेल सनीला. सनी एक स्ट्रॉंग पिलर आहे माझ्या आयुष्यातला. सनीमुळे खूप काही छान छान गोष्टी घडतायत आणि तो नेहमीच म्हणतो की नेहमी तू पॉझिटिव्ह विचार करता, जे मी ऑफकोर्स तुम्हाला नेहमी म्हणत असते. पण कधी कधी म्हणजे आपण किती पॉझिटिव्ह राहिलं तरी आपल्याला एक पुश लागतो. सो तो पॉझिटिव्ह सपोर्ट पुश आहे म्हणून सगळं काही पॉसिबल आहे. म्हणजे जेव्हा मी लो फील करत असतो तेव्हा ती असते आणि हेच तर खरं नवरा बायकोचं हे आहे म्हणजे अर्थ आहे. मी एवढ्या 10 वर्षात कधीच आईला बोलली नाही, पण मी आईला पण तेच म्हटले की सनी एक स्ट्रॉंग पिलर आहे माझ्या आयुष्यातला. सनीमुळे सगळं काही एकदम असं छान होत आहे आणि आज मला खूप छान वाटतंय की त्याच्या आयुष्यात सुद्धा असं काहीतरी छान होत आहे आणि घडलं काय आहे ते. म्हणजे मी आता म्हणजे माझी पोस्ट जी आहे ती प्रमोट होऊन ॲज अ कन्सल्टंट मी परत जॉईन करत आहोत न्यू पोस्टवर इन Cloud9 हॉस्पिटल वाशी. सो त्याच्यासाठी माझं डेली स्केड्यूल जे आहे ते फिक्स राहणार आहे. म्हणजे डेली रुटीन माझी सेट झाली असणार आहे. म्हणजे 12 to 6 माझं व्हिजिटिंग आज असणार आहे हॉस्पिटलला आणि क्लिनिक पण सायमल्टेनियसली करायचं आहे. सो क्लिनिक पण मला मॉर्निंग आणि इव्हनिंग असं ॲडजस्ट करायचं आहे. पण एवढंच आहे की क्लिनिक माझ्या आठवड्यातून 3 दिवस असतात. सो मग ते 3 दिवस फुल 12 hours असणार आहेत. पण बाकीचे जे 3 किंवा 4 दिवस असतील ते फक्त हॉस्पिटल असणार आहे. सो त्यावेळी जे मॉर्निंगचा टाईम आहे किंवा इव्हनिंगचा टाइम आहे तो मी फक्त आणि फक्त रचनासाठी ठेवला आहे. कारण आयुष्य आमचं थांबलं नाही पाहिजे. जे आम्ही दोघांनी जे ठरवलं आहे ॲज अ कपल की किती काय असेल आपण आपल्या ड्रीम्स जे आहेत आपले जे ॲम्बिशन्स आहेत ते फुलफिल करणार आहोत. सनी त्याचं प्रोफेशन तर नक्कीच फॉलो करते, पण मी सनीकडे बघूनच ओळखलंय की एक नेहमी बघितलंय की प्रोफेशन बरोबर आपलं एक पॅशन सुद्धा असायला पाहिजे. सनीचा तो पॅशन आहे. सनी म्हणजे तुम्ही जे काही व्लॉग्स माझ्या चॅनलवर बघतायत किंवा रील्स बघतायत सगळं काही सनी शूट करतो. मला सनीशिवाय कोणी चालतच नाही. कधी कधी असं होतं की माझे कमिटमेंट्स असतात, सनी बिझी असतो, सनी मला म्हणतो की बघ तुला कोण असं मिळत असेल म्हणजे व्हिडिओसाठी कोण, पण माझं असं असतं की नाही मला तूच पाहिजे. मला माहितीये की
तुझं काम कसं आहे. सो सनीचा तो पॅशन आहे आणि सनी खूप मनापासून करतो. तुम्ही नेहमीच मला म्हणतात की अरे सनी जास्त बोलत नाही ब्लॉगमध्ये. हा माझा पॅशन. मी खूप बोलू शकते, मी खूप काही गोष्टी करू शकते. व्हेरी हॅपी. माझ्यापेक्षा आई खूप आता रिलॅक्स आहे. आणि ज्यांना समजलं की सनीचं प्रमोशन झालं, प्रमोशनपेक्षा सर्वात आधी लोकांनी हेच विचारलं की सनीचं टायमिंग काय झालं. कारण सगळे नेहमी हेच कन्सर्न सगळ्यांना असायचं की अरे एवढा हा जातो, झोप कमी मिळते असं वगैरे वगैरे. पण आता फायनली त्याला एक प्रॉपर स्लीप मिळणार आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यांना. सो ह्याच्यामुळे मला वाटतं तर माझा सुद्धा तो एक टाइम टेबल सेट होणार म्हणजे रचनाचं पण आयुष्य खूप चेंज होणार आहे. माझं तर आता सकाळचं 6 to 7 मला किचन रुटीन थोडंसं ते चेंज होणार आहे. कारण आता टिफिन जो असणार आहे तो आफ्टरनूनला असणार आहे, एक टाइमच, तो पण दुपारी. सो त्याच्यासाठी काय आहे ते वेगळं काय बघू आपण, सॉर्ट आउट करू. लोकांनी आम्हाला प्रेम दिलं त्या किचन सिरीज साठी. आणि किचन सिरीजचं पण एक काहीतरी रेकॉर्ड आहे, हिस्ट्री आहे, ते तुम्हाला समजायलाच पुढे जाऊ. हे मला नाही माहिती. असू दे. सो एनिवेज म्हणजे नवएंजलचे काय काय माइलस्टोन्स आहेत हे मी तुम्हाला लवकरच कुठेतरी कधीतरी सांगेलच. पण खूप छान वाटलं. मी काल जेव्हा आडगावला होती तेव्हा सनीने, मी लिटरली झोपेत आणि सनी मला फोन करून बोलते असं असं. आणि मला कळत म्हणजे एवढ्या दिवसांपासून हे टॉकिंग टर्म्सवर होतं सगळं काही, पण ते कधी एक्झिक्यूट होणार आहे, कधी चालू होणार आहे हे आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती. सो फायनली 16 जुलैपासून सनीचं रुटीन चेंज होणार आहे. सनी ॲज अ स्टार्टिंगला थोडंसं टाइम लागेल, पण आम्ही ठरवलंय की मॉर्निंग पासून आम्ही जे स्टार्ट करणार आहे वॉक, योगा, हेल्दी लाईफस्टाईल आणि डाएट आणि म्हणजे सगळं काय एक्सप्लोर पण करायचं आम्हाला. इश्यू होता जेव्हा सनी मला नेहमी म्हणायचा की अरे आपण एक प्रॉपर डाएट फॉलो करू. बट माझं असं होतं की अरे सनी तू 24 hours ड्युटीला जातो, तुला एक तर डाएट जर प्रॉपर फॉलो करायचं तर ते कसं एक प्रॉपर एक चार्ट असतो, हा तिथे असणार. मग ह्याला कसं देणार. जर जो कोणी डाएट फॉलो करतो ना त्याला टाइम टू टाइम ती गोष्ट दिली जायला पाहिजे असं मला वाटतं. सो आता ते फायनली ते सुद्धा अचीव होणार आहे. लेट्स सी. एक हेल्दी लाईफस्टाईल फार गरजेची आहे दोघांना. कारण इट्स नॉट इझी. एवढं जसं रचनाने सांगितलं की इट्स नॉट इझी टू डू 24 hours, ते पण एवढं नॉनस्टॉप 7 to 8 years. आणि फायनली आय एम सो हॅपी की मला मेन माझ्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करायला मिळणार आहे, एकत्र राहायला मिळणार आहे प्रॉपर. मी जर आयसाला मगाशी सांगितलं आता बाबा रोज रात्री झोपायला येणार का. वाव, एवढी खुश झाली, नाचायला वगैरे लागली. कारण म्हणजे इवन ते पण होतं की नायसा सनीला 2 days नंतर भेटायची. तो ऑफकोर्स त्यांच्यातला बॉन्ड, फादर आणि डॉटर मधला बॉन्ड तो कमी नाही होणार, पण ती पण ते मिस करायचे. म्हणजे बाबा नाही आहेत. कधी कधी आम्ही असं बाहेर जातो की बाबा नाही आहेत, म्हणजे बाबा 24 hours ड्युटीला आहे. पण आता ते सुद्धा एक असं होणार. तुझ्यासाठी पण टाइम स्पेंड म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीला पण प्रॉपर टाइम देता येईल. करिअर, पॅशन, सगळं काय म्हणजे इन शॉर्ट थोडंसं स्टेबिलिटी येणार आहे. अँड आम्ही अजून जास्त मेहनत करत राहू, अजून आमचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करत राहू. अँड खूप नॉनस्टॉप आम्ही बोललो आहोत. मी जस्ट तेच बोलणार होती. आमची टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. मी जस्ट तेच बोलणार होते, मग खूप बोललो. येस, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. Till then, bye, take care and live, laugh and love. Bye bye.